आहे 1 जानेवारी. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हटलं चला नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, आज लवकर उठायचं आणि साफसफाई करून देवपूजा करून घ्यायची. तर मी उठली, आंघोळ वगैरे केली, स्वयंपाक पण आवरून घेतला आणि त्यानंतर म्हटलं झाडू मारून लादी पुसून घ्यावी, म्हणून मी लादी पुसून घेते. बाहेरचा कट्टा सुद्धा धुतलेला होता, बाहेरचं अंगण म्हटलं पाणी आहे ते सुद्धा आता काढून घेते आणि कोरडा करून घेते, कारण पाय सटकतो त्यामुळे पाणी काढावं लागतं. आणि दरवाजा सुद्धा मी पुसून घेतला. मेन डोअर आपला स्वच्छ असावा, कारण मेन डोअर पासून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, त्यामुळे मेन डोअर आहे तो नेहमी रोजच्या रोज साफ करावा, म्हणून मी साफ करून घेतला. त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली की स्वामींचा मला अभिषेक करायचा होता, कारण नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि गुरुवार पण आहे, त्यामुळे आम्ही दोघं मिळून ना आहो आणि मी दोघं मिळून आज अभिषेक करणार आहे. सर्वात पहिल्यांदा स्वामींना पंचामृतने अभिषेक करून घेतला. त्यानंतर कोमट पाणी केलेलं होतं त्याने अभिषेक केला. त्यानंतर स्वामींना मस्त छान टॉवेलने पुसून घेतलं. आता स्वामींची स्थापना आहे ती आसनावरती करू. त्यानंतर आता लावायचा हिना अत्तर. स्वामींना हिना अत्तर खूप आवडतो, त्यामुळे हिना अत्तर लावून घेतला. त्यानंतर गंध लावून घेतला, अगरबत्तीने ओवाळून घेतलं आणि स्वामींची आरती करायची होती. आम्ही दोघांनी छान अशी आरती करून घेतली. त्यानंतर करायची होती माळजप. आता आम्ही दोघ जणांना माळजप करून घेतो. आठवड्यातनं एकदाच मी माळजप करते किंवा अभिषेक आहे तो करून घेते स्वामींचा. रोजच्या रोज मला पूजा तर काही स्वामींची करता येत नाही, त्यामुळे गुरुवार हा कितीही कामाचा असला तरी सुद्धा मी स्वामींसाठी काढते, कारण एक दिवस तरी आपल्या स्वामींसाठी काढला पाहिजे, म्हणून मी काढत असते. चला आता अभिषेक झाल्यानंतर आता मला नाश्ता करायचा होता. स्वयंपाक तर करून घेतलेला होता, पण नाश्ता मागे ठेवलेला होता. पोह्याचा नाश्ता केलेला आहे छान असा, कारण मुलं उठली नव्हती. तर चला म्हटलं आता मुलं उठलेले आहेत, त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि निघालेले आहे स्वामींच्या मठात. नवीन वर्ष चालू झालेलं आहे, तर म्हटलं चला स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ. आता आम्ही मठामध्ये पोहोचलेलो आहे. स्वामींना मुजरा केला, त्यानंतर स्वामींच्या पादुकाचं दर्शन घेतलं. आज वर्षातला पहिलाच दिवस आहे आणि तोही स्वामी दर्शनानं झाला, त्यामुळे खूप आनंद झालेला होता. सर्वांनी छान दर्शन केलं आणि त्यानंतर निघालेलो आहे घरी. चला व्हिडिओ पण मी इथं संपवते. व्हिडिओ आवडला तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांना बाय.